हा हा भाऊसाहेब बोलतोय. हा हा हॅलो. हा बोला ना. हा ते औषध पाहिजे होतं, 2 वेळा घेतलं होतं, फरक छान आलाय. हम्म. मग अजून 1 वेळा पाहिजे होतं औषध. कुठे आणि आहे? तुमच्याशी कधी बोलणंच झालं नाही म्हणून मी मेसेज केलेला. हा कुठे आहे राहायला तुम्ही? विट्यामध्ये, सांगली जिल्हा. विटा. हा विटा. काय होता त्रास? मूळव्याधाचाच त्रास व्हायचा. एकच वेळा रक्त पडलेलं, नाहीतर म्हणजे भरपूर त्रास होत होता. आता पूर्ण त्रास फरक पूर्ण पडलाय कमी का? झालाय का? हा पूर्ण फरक पडला. बर. म्हणजे ऑपरेशनला जाणार होतो आम्ही आणि फेसबुकला मी रील बघितली ना तुमची. हा. मग तुमचे बरेच म्हणजे मेसेज रील यायच्या की फ्रॉड आहे, असं आहे, तसं आहे. हा. म्हणून मग भीतच म्हटलं आता काय होतंय काय नाही. तर मी त्यांना म्हटलं मला त्यांच्याशी 1 वेळा बोलू द्या. हा. पण म्हटलं जाऊ देत, काय असेल ते असेल. मग मी पेमेंट पण केलं होतं. हम्म. मग त्याने औषध पाठवलं. पहिली पण पुडी आली, दुसरी पण आली. पहिल्या पुडीत एवढा फरक नाही, दुसऱ्या पुडीत चांगला फरक पडला. नाही नाही, आपलं कसं आहे, ते एखाद्याचं आजार असल्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट करतात किंवा आपल्याला पैसे देतात. आपण हो हो. एखाद्याच्या आजाराचे पैसे खाल्लेले योग्य नाही वाटत ना. नाही, बरोबर आहे की. मग ते हम्म. पैशाचं नाही काय, पण ते फ्रॉड असलं, औषध चुकीचं आलं तर आम्हालाच त्रास होणार ना त्याचा. नाही नाही, चुकीचं कसं काय मग? तिथं माझं आपलं पोस्ट त्यांची पहिल्या ती ऑफिसमध्ये. शंका होती आपली फ्रॉड करत होते म्हणून. हा. पण त्यांना म्हणजे खात्रीशीर पटलं का त्यांचं औषध आपण त्यांच्या घरपोच केलेलं आहे आपण. हा मग तेच की, हो. आता तुमच्याशी चर्चा झाली, आता हम्म. बिनधास्त झाले. हो. एक 4-5 पेशंट आहेत आमचे नातेवाईक वगैरे. हो. तर मी म्हंटल पहिलं मला बघूया घेऊन कसा फरक पडतोय. हं. आम्हा सगळ्यांना